नीट पेपर फुटी प्रकरणी मोठेगावकर हे मुख्य आरोपी म्हणून सध्या लातूरमध्ये खळबळ उडाली आहे. या मोठेगावकरने ट्युशन एरियामध्ये करोडो रुपयाच्या प्रॉपर्टी खरेदी केली. नेमके हे प्रकरण काय, तुम्ही पण त्यामध्ये मागील कित्येक वर्षापासून काम केलेलं आहे. या प्रकरणामध्ये आम्ही 1963 ह्या प्रकरणामध्ये मी तुम्हाला माहिती सांगतो की 1963 साली उद्योग संचालनालयाने 26.5 एकर जागा ॲक्वायर करून लातूर इंडस्ट्रियल इस्टेट कोऑपरेटिव्ह सोसायटीस देण्यात आली. 1983 साली लेआउट होऊन त्याचे 100 प्लॉट पाडले आणि 100 उद्योजकांना लातूर येथे रोजगार वाढावा म्हणून प्रत्येक उद्योजकांना एक प्लॉट असे प्लॉट वितरित केले गेले. 2010 सालापर्यंत हे सगळं सुरळीत चालू होतं. 2010 ते 11 मध्ये हे सगळे उद्योग बंद पडून तिथे सगळ्या लोकांनी स्वतःच्या लालचेपोटी भाड्याने देऊन विक्री करून किंवा स्वतःचे प्लॉट असलेले ट्युशन क्लासेस, कोचिंग क्लासेस, हॉस्टेल, खानावळी ह्या सगळ्या कॅफे बिफे सगळं काढून इथं ट्युशन व्यवसाय सगळा चालू केलेला आहे. त्याच्यामध्ये मोठेगावकरांचे 4 प्लॉट पूर्वी होते त्यांच्याकडे. एक प्लॉट त्याच्या मिसेसच्या नावावर, 3 प्लॉट त्यांचे स्वतःचे होते. त्याच्यानंतर 2021 साली त्यांनी आणखी बंद पडलेल्या जयशंकर डाळ मिलचे 4 प्लॉट खरेदी केले. त्यातल्या एक प्लॉटाची रसीद ताबा पावती माझ्याकडे आहे. त्याच्यामध्ये 6.5 कोटी रुपये त्यांना दिल्याचं समजतं संबंधित प्लॉट होल्डरला. म्हणजे 6.5 कोटी रुपये कॅश दिले का चेकने दिले त्याचा कुठलाही उल्लेख नाही आहे. आणि हे बंद पडलेले उद्योगाचे प्लॉट हे शासनाला जमा करून नवीन वेटिंग लिस्टवाल्यांना द्यायचे असताना तसं न करता लातूर इंडस्ट्रीजचे चेअरमन प्रदीप राठी व त्यांचे एक सहाय्यक तिथं रमेश भोतडा यांनी सगळ्यांनी इंडस्ट्रियल इस्टेटमधल्या लोकांना हे प्लॉटची ऑफ द रेकॉर्ड सगळी खरेदी करून बॉन्ड पेपरवरती वगैरे सगळं हस्तांतर करून देऊन हा सगळा घोटाळा केलेला आहे. आजच्या घडीला मोठेगावकर नेमकी आता तुम्हाला अंदाजित किती प्रॉपर्टी आहे? 4 पहिले प्लॉट तर त्यांचे होते त्यांच्या कुटुंबियाचे. आता परत 4 प्लॉट घेतलेत. आता जयशंकर डाळ मिलचे जे 38, 39, 42 आणि 42 जे प्लॉट घेतलेत, जे मी 6.5 कोटी रुपयाला एक प्लॉट असं तुम्हाला आता मी रसीद पावती दिलेली आहे. ह्याच्यात हाईट तर त्यांच्या नावावर परवाना देखील मोठेगावकरच्या नावावर आहे. अजून ते जयशंकर डाळ मिलचे प्लॉट त्यांच्या नावावर ट्रान्सफर पण झाले नाहीत. महानगरपालिकेने यांना परवाना कसे दिले? म्हणजे हे सगळं पॉलिटिकल प्रेशरमध्ये चाललंय. श्रीकांत असताना हे पूर्ण पाडायचे आदेश जी पांडुरंग पोळे असताना ऑर्डर झाल्या, जिल्हाधिकारी जी श्रीकांत असताना झाल्या, पृथ्वीराजजी साहेब असताना झाल्या आणि वर्षा गोगोई ठाकूर मॅडमने तर ह्याची चौकशी पूर्वीच 2018 साली केली होती त्या विभागीय कार्यालयात असताना. सगळ्यांनी पाडायचे ऑर्डर केले असताना महानगरपालिका केवळ पॉलिटिकल प्रेशरमुळं ह्यांच्या बिल्डिंग इमारती वगैरे सगळं पाडत नाही आहेत आणि महानगरपालिकाच काय करत नाही म्हणून हे सगळं प्रसंग आता एवढं घडलं. संध्याकाळी 6, 6:30 वाजता ट्युशन क्लासेसमध्ये पाय ठेवायला जागा नसते. तिथं ड्रग्ज सापडल्याच्या बातम्या वाचल्या पेपरला मी, छेडाछेडीच्या बातम्या वापरल्या. तिथं चालता येत नाही आहे. तिथं